पुण्यामधील अपघाताची चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत हा सवाल उपस्थित होतोय। चौकशी समितीच्या अध्यक्षांबद्दल अंबादास दानवे यांनी एक्सपोज केलेली आहे। डॉक्टर पल्लवी सापळेंवरती कमिशनचे आरोप हे यामिनी जाधव यांनी केलेले आहेत अशी माहिती दानवेंनी दिली आहे। सापळेंवरील आरोपांचं काय झालं सरकारनं सांगावं अशी मागणी सुद्धा दानवे करतात। सापळेंच्या नेमणुकीतून सरकार गंभीर नसल्याचं दिसतंय असंही दानवे यांनी म्हटलेलं आहे। तर पल्लवी सापळे यांच्याबाबत अंबादास दानवे यांनी नोंदवलेले हे आक्षेप एक्सपोजच्या माध्यमातून त्यांनी काही सवाल थेटपणे सरकारला केलेत आणि यात त्यांनी यामिनी जाधव यांनी केलेल्या आरोपांचा दाखला सुद्धा दिला। आणि याच विषयी अधिक बोलूया। पुण्यातनं आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आहेत। ज्ञानेश्वर, प्रकरण जरी पुण्यातलं असलं तरी सुद्धा देशभर या प्रकरणाची चर्चा होतीये। या प्रकरणावरनं आवाज सामान्य लोक उठवतात, सोशल मीडियावरती लोक बोलतात। अशा प्रकरणामध्ये आता जेव्हा हे आरोप समोर येतात नवे सापळेंबद्दलचे, तेव्हा एक प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतोय, तो म्हणजे सरकार मुळात याबद्दल या प्रकरणाच्या चौकशीबद्दल गंभीर नाहीये का? असंच म्हणायला वाव आहे गुरुप्रसाद, कारण जे एवढं मोठं बिल्डर पुत्र पोर्शे बळी प्रकरण झालं, यामध्ये ज्या आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले गेले आणि ज्यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले ते ससूनचे डॉक्टर तावरे यांच्या सगळ्या संदर्भात ससूनच्या संदर्भानं जी चौकशी समिती नेमण्यात आली, त्यामध्ये अगोदरच ज्यांच्यावर आरोप आहेत अशा पल्लवी सापळे त्यांना चौकशी समितीच्या अध्यक्षस्थानी नेमण्यात आलेला आहे। मग जर असं घडत असेल तर साहजिकपणे प्रश्न उपस्थित होतोय की सरकार गंभीर आहे का नाही, कारण जे वेगवेगळे आरोप ससूनच्या संदर्भानं झाले, जे आरोप तावरे आणि श्रीहरी हलनोर यांच्यावर झाले, यांची तपासणी करण्यासाठी एका आरोपाच्या सगळ्या प्रक्रियेत असलेल्या ज्यांच्यावर सतत आरोप झालेले आहेत अशा पल्लवी सापळे यांना या समितीचं अध्यक्षपदी नेमून नेमकं काय सिद्ध करायचं आहे असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आहे। आपण जर बघितलं या सगळ्या प्रकरणाकडे तर प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त होतो आहे। आता पुन्हा तीच चूक सरकारकडून झाली आहे। समितीच्या अध्यक्षपदी आरोपाच्या फेऱ्यात अडकलेल्या डॉक्टरला नेमण्यात आलंय, तेव्हा आता हा सगळा तपास जो आहे तो अंबादास दानवे म्हणतायत तसा कितपत स्वच्छ होईल याबद्दल शंका उपस्थित होतो आहे। गुरुप्रसाद। अर्थात ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊयात। पुणे बिल्डर पुत्र पोर्श कार दुहेरी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। सुरेंद्र अग्रवालची कोठडी आज संपते। पोलीस सुरेंद्रची कोठडी वाढवून मागणार आहेत। आतापर्यंत तपासामध्ये अनेक नवे खुलासे झालेले आहेत। ब्लड सॅम्पल प्रकरणामध्ये विशेष SIT स्थापन करण्यात आली आहे। ससून हॉस्पिटलमध्ये आज समिती प्रकरणाची ही चौकशी केली जाणार आहे आणि यात आज त्यामुळे जेव्हा न्यायालयामध्ये सुरेंद्र अग्रवाल याला पोलीस हजर करतील तेव्हा स्वाभाविकपणे त्याची कोठडी वाढवून घेण्याची मागणी ही पोलिसांकडून केली जाणार आहे। त्यामुळे आज सुरेंद्र अग्रवाल याची कोठडी वाढवण्यात येते की नाही याविषयीचं उत्तर मिळू शकेल।